नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 6वी विषय इतिहास, पहिला पाठ भारतीय उपखंड आणि इतिहास याचा स्वाध्याय. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला, इतिहास म्हणजे काय? उत्तर, मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी म्हणजे इतिहास होय. मानवी समाज दीर्घकाळ वस्ती कोठे करतो? उत्तर, ज्या ठिकाणी जगण्याच्या साधनांची मुबलकता असेल त्या ठिकाणी मानवी समाज दीर्घकाळ वस्ती करतो. प्रश्न तिसरा, डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी प्रामुख्याने कशावर अवलंबून राहावे लागते? उत्तर, डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी शिकारीवर आणि जंगलातून गोळा केलेल्या पदार्थांवर अवलंबून राहावे लागते. भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृती कोणती? उत्तर, हडप्पा संस्कृती ही भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृती आहे. इतिहासाचे 4 प्रमुख आधारस्तंभ कोणते आहेत? उत्तर, स्थल, काल, व्यक्ती व समाज हे इतिहासाचे 4 प्रमुख आधारस्तंभ आहेत. प्रश्न दुसरा, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. उपप्रश्न 1, मानवी समाज जीवन कोणत्या गोष्टींवर अवलंबून असते? उत्तर, मानव राहतो त्या परिसराच्या भौगोलिक वैशिष्ट्यांवर मानवी समाज जीवन अवलंबून असते. मानवाचा आहार, वेशभूषा, घरबांधणी आणि व्यवसाय या गोष्टी तो राहतो त्या प्रदेशाच्या भौगोलिक वैशिष्ट्यांवर अवलंबून असतात. उपप्रश्न 2, आपण राहतो त्या प्रदेशातील कोणत्या गोष्टी आपल्या जगण्याची साधने असतात? उत्तर, आपण राहतो त्या प्रदेशातील हवामान, पर्जन्यमान, शेतीतून मिळणारे पीक, वनस्पती आणि प्राणी या गोष्टी आपल्या जगण्याची साधने असतात. उपप्रश्न 3, भारतीय उपखंड असे कोणत्या प्रदेशाला म्हणतात? उत्तर, अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भूटान, बांगलादेश, श्रीलंका आणि आपला भारत देश मिळून तयार होणारा भूभाग दक्षिण आशिया या नावाने ओळखला जातो. या भूभागातील भारत देशाचा विस्तार आणि महत्त्व लक्षात घेऊन या प्रदेशाला भारतीय उपखंड असे म्हणतात. प्रश्न चौथा, भारताच्या कोणत्या भागाला द्वीपकल्प असे म्हणतात? का? उत्तर, भारताच्या ज्या भूप्रदेशाच्या पश्चिम बाजूला अरबी समुद्र, दक्षिणेला हिंदी महासागर आणि पूर्वेला बंगालचा उपसागर आहे त्या प्रदेशाला भारतीय द्वीपकल्प असे म्हणतात. कारण 3 बाजूंनी पाण्याने वेढलेला जो प्रदेश समुद्रात घुसलेल्या एखाद्या त्रिकोणी सुळक्यासारखा दिसतो त्या भूप्रदेशाला द्वीपकल्प म्हणतात. तिसरा प्रश्न, कारणे लिहा. उपप्रश्न 1, इतिहास आणि भूगोल यांचे नाते अतूट असते. उत्तर, स्थल, काल, व्यक्ती व समाज या इतिहासाच्या 4 प्रमुख आधारस्तंभांपैकी स्थल हा घटक भूगोलाशी संबंधित आहे. भूगोल म्हणजेच भौगोलिक परिस्थिती. ही भौगोलिक परिस्थिती मानवी समाज जीवनावर परिणाम करते. भौगोलिक घटनांमुळे इतिहासात अनेक घडामोडी घडलेल्या दिसतात. यावरून इतिहास व भूगोल यांचे नाते अतूट आहे हे समजते. उपप्रश्न 2, लोकांना गाव सोडून जाणे भाग पडले. उत्तर आहे, पर्यावरणाचा ऱ्हास, दुष्काळ, आक्रमणे किंवा इतर कारणांमुळे जगण्याच्या साधनांची कमतरता भासू लागल्यामुळे लोकांना गाव सोडून जाणे भाग पडले.
पुढचा प्रश्न आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. पहिली गाळलेली जागा आहे, आजचे पाकिस्तान आणि बांगलादेश इसवी सन टिंबटिंब पूर्वी भारताचा भाग होते. उत्तर आहे 1947. दुसरी गाळलेली जागा आहे, आफ्रिका खंडातील टिंबटिंब वाळवंट हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे. उत्तर आहे सहारा. तिसरी गाळलेली जागा आहे, टिंबटिंब हे प्राचीन भारतातील सर्वाधिक मोठे साम्राज्य होते. उत्तर आहे मौर्य साम्राज्य. चौथी गाळलेली जागा आहे, भारतीय द्वीपकल्पाचा बहुतांश भाग टिंबटिंब पठाराने व्यापलेला आहे. उत्तर आहे दख्खनच्या पठाराने. पाचवी गाळलेली जागा आहे, टिंबटिंब आणि टिंबटिंब ही बंगालच्या उपसागरातील भारतीय बेटे आहेत. उत्तर आहे अंदमान निकोबार. सहावी गाळलेली जागा आहे, लक्षद्वीप हा भारतीय बेटांचा समूह टिंबटिंब समुद्रात आहे. उत्तर आहे अरबी. सातवी गाळलेली जागा आहे, घग्गर नदीला पाकिस्तानमध्ये टिंबटिंब या नावाने ओळखले जाते. उत्तर आहे हाकरा. आठवी गाळलेली जागा आहे, हडप्पा आणि मोहेंजोदडो ही शहरे आजच्या टिंबटिंब आहेत. उत्तर आहे पाकिस्तानात. प्रश्न 5. डोंगराळ प्रदेश व मैदानी प्रदेश यांच्या लोकजीवनातील फरक स्पष्ट करा. 2 भाग करूयात. डोंगराळ प्रदेश, मैदानी प्रदेश. डोंगराळ प्रदेशातील लोकांचे जीवन मैदानी प्रदेशातील लोकांपेक्षा अधिक कष्टाचे असते. मैदानी प्रदेशातील लोकांचे जीवन डोंगराळ प्रदेशातील लोकांपेक्षा कमी कष्टाचे असते. डोंगराळ प्रदेशात सुपीक शेतजमिनीची उपलब्धता अगदी थोडी असते, तर मैदानी प्रदेशात सुपीक शेतजमीन मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असते. डोंगराळ प्रदेशात तृणधान्ये आणि भाज्या कमी प्रमाणात उपलब्ध असतात, तर मैदानी प्रदेशामध्ये तृणधान्ये आणि भाज्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध असतात. डोंगराळ प्रदेशात अन्नासाठी शिकारीवर आणि जंगलातून गोळा केलेल्या पदार्थांवर अवलंबून राहावे लागते, तर मैदानी प्रदेशात अन्नासाठी शेतीवर अवलंबून राहावे लागते. प्रश्न 6. पाठ्यपुस्तकातील भारत प्राकृतिक या नकाशाचे निरीक्षण करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा. पहिला प्रश्न आहे, भारताच्या उत्तरेकडे कोणत्या पर्वतरांगा आहेत? उत्तर आहे भारताच्या उत्तरेकडे हिमालय व हिंदुकुश या पर्वतरांगा आहेत. दुसरा प्रश्न, भारताच्या उत्तरेकडून येणारे मार्ग कोणते? उत्तर, खैबर खिंड व बोलन खिंडीतून जाणारे व्यापारी मार्ग हे भारताच्या उत्तरेकडून येणारे मार्ग आहेत. तिसरा प्रश्न, गंगा ब्रह्मपुत्र नद्यांचा संगम कोठे होतो? उत्तर, गंगा ब्रह्मपुत्रा नद्यांचा संगम बांगलादेशात होतो. चौथा प्रश्न आहे, भारताच्या पूर्वेस कोणती बेटे आहेत? उत्तर, भारताच्या पूर्वेस अंदमान आणि निकोबार बेटे आहेत. प्रश्न 5. थरचे वाळवंट भारताच्या कोणत्या दिशेला आहे? थरचे वाळवंट भारताच्या पश्चिम दिशेला आहे. धन्यवाद.